साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। लवंगी येथील भीमा नदीच्या पात्रात वाहून गेलेली चारही चिमुकल्यांचा मृतदेह तब्बल 20 तासानंतर सापडला आहे। या महत्त्वाच्या कार्यात महसूल आणि पोलीस यंत्रणेने मोठी कामगिरी बजावली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील भीमा नदीच्या पात्रात शनिवारी दुपारी वाहून गेलेली 3 मुले आणि एक मुलगा रविवारी दुपारी मृतावस्थेत सापडली। शोध कार्याला तब्बल 20 तासानंतर यश आलं। या शोध मोहिमेत महसूल आणि पोलीस यंत्रणेने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे। शिवानंद पारशेट्टी यांचा मुलगा विठ्ठल आणि मुलगी आरती तसेच सुमित्रा शिवाजी तानावडे यांची मुलगी समीक्षा आणि अर्पिता हे चौघे शनिवारी दुपारी 3:30च्या सुमारास जवळच असलेल्या भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते। पोहताना पाण्याचा अंदाज न लागल्याने चौघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। या दुर्दैवी घटनेची माहिती गाव परिसरात वाऱ्यासारखी पसरली। गावातील तसेच परिसरातील काही धाडसी तरुणांनी शोधकार्य चालू केलं। पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने रात्री उशिरापर्यंत या धाडसी तरुणांचे शोधकार्य चालू होते। रात्रीचा वाढता अंधार आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह पाहून रात्री उशिरा शोधकार्य थांबवलं। रविवारची सकाळ उजेडताच पुन्हा शोधकार्य सुरू केलं। पहिल्यांदा आरतीचा मृतदेह सापडला, नंतर समीक्षा आणि अर्पिता या दोघींचा एकमेकांच्या गळ्यात पडलेले मृतदेह सापडले। शेवटी दुपारी 1:15च्या दरम्यान विठ्ठलचा मृतदेह सापडला। महसूल विभागाचे प्रांताधिकारी दीपक शिंदे, पोलीस अधिकारी शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। मंद्रुपच्या अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे यांनी घटना घडल्यापासून घटनास्थळी राहून शोध मोहीम यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली। NDRFचे पथक आणि सादेपूरचा मानसिंग भोई या धाडसी तरुणाने या शोध मोहिमेत पुढाकार घेऊन चारही मृतदेह बाहेर काढण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला। लवंगी गावातील कोड्या चिमुकल्या मुलामुलीवर काळाने अचानक घाला घातल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे।